मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत 11वा अध्याय शिवलीला अमृताचा। आज दुर्गाष्टमी आहे, तर हा अध्याय आपल्याला 7 दिवसपर्यंत आजपासून दररोज ऐकायचा आहे। आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा अध्याय खूप महत्त्वाचा असतो। जर कोणी आजारी असेल घरात तर 7 दिवसात त्याचा आजार बरा होतो, तर 7 दिवसपर्यंत सुद्धा ऐकला दररोज तरी पण चालेल। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, या पाण्याचा भरलेला ग्लास, 2 अगरबत्त्या, त्यातली थोडी रक्षा जी राख आहे तर त्या पाण्यात टाकायची, घरांमध्ये शिंपडायचं। आपल्या मुलाला, पतीला आपण घ्यायचं, मटक्यात टाकायचं। जे आजारी व्यक्ती असेल तर त्याला प्यायला द्यायचं। 100% गॅरंटीने हा आजार बरा होतो। हा मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते। याचं महत्त्व अजून प्रदोष कालावर खूप आहे। शिवलीला अमृताच्या 11वा अध्यायाचं दररोज याने किती ना किती वर्षापर्यंत पण करत राहिले तुम्ही तर माता लक्ष्मी आपल्या घरी स्वयं विराजमान होते, असे या अध्यायाचा अर्थसुद्धा आहे। आणि अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आणि कोणाच्याही दीर्घ आयुष्यासाठी, जर बाजूमध्ये सुद्धा आपल्या शेजारचं जर कोणी आजारी आहे, तुम्हाला माहीत पडलं की तो सिरियस आहे, या बाई सिरियस आहे, या कोणीही सिरियस आहे, या कुठून दूर गावाहून कोणाचा फोन आला की त्याची तब्येत खराब आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा या अध्यायाचं तुम्ही पारायण करू शकता। जर तुम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा काही देवाला मागितलं तर आपल्या आत्मामध्ये परमात्मा बसलेला आहे, त्याला माहिती आहे की आपल्यासाठी पारायण चालू आहे या दुसऱ्यासाठी, कारण शिव हा आत्म्यामध्ये परमात्मा म्हणूनच राहतो। तर आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा हे पारायण करू शकता। तुम्ही त्याचं नाव घ्या, दिवा लावा तुपाचा आणि सांगा की त्याची तब्येत खराब आहे, त्याची तब्येत सिरियस आहे, हे भगवान शिवा, हे भोळ्या महादेवा, हर साम सदाशिवा, याची तब्येत चांगली करून दे। मी आज त्याच्यासाठी तुझ्या नावाचा हा अध्याय श्रवण करत आहे। तर भोळा साम सदाशिव एवढा भोळा आहे की त्याची तब्येत खरोखर चांगली करून देईल, कारण की आपल्याला दीर्घ आयुष्य वाढवणारे एक भगवान शिवच आहे। म्हणून आज दुर्गा अष्टमी, अंबे माताचा दिवस, नवदुर्गा माताचा दिवस, दुर्गा अष्टमी बोलो तर 64 योगिनीची दुर्गा मातेची ही दुर्गा अष्टमी असते। तर आज पौष मासाचं खूप महत्त्व आहे या दुर्गा अष्टमीला। तर आज आपण सर्वांनी 11वा अध्यायाचं पारायण करायला विसरू नका, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि 7 दिवस सतत या अध्यायाचं पारायण करत राहा। नाही तर वर्ष पण केले तरी सुद्धा चालेल। मी गेल्या 10 वर्षापासून दररोज प्रदोष कालावर याचं पारायण करते, तुमच्यापर्यंत व्हिडिओ तो पोहोचवतेच, पण मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा हा अध्याय करते। तर ह्या अध्यायाचा खूप चांगला रिझल्ट आहे, तर सर्वांनी करा, 7 दिवस तरी करा पौष मासमध्ये, कारण की आता भोगी, संक्रांत, किंक्रांत असे जे दिवस आहेत, अमावस्या, शिवरात्री, म्हणून सांगते की 7 दिवसपर्यंत दररोज करा। म्हणून याचं महत्त्व खूप आहे। 7 दिवसात तुम्हाला 7000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, कारण की पौष मासात तिळाचे दान धर्म करण्याचे खूप महत्त्व आहे। तर आपण कपिला गाईचेच दान करून घेऊया या अध्यायाच्या श्रवण मात्रने। एक वेळा जर तुम्ही श्रवण केला तर 1000 गाई दान करणार, दिवसातून 2 वेळा केले तर ब्राह्मणाला 2000 गाई दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। अमावस्यापर्यंत जर आपण दररोज, आजपासून तर अमावस्यापर्यंत दररोज करणार तर 11,000 कपिला गाईचे दान आपण ब्राह्मणाला करणार। म्हणून 7 पिढ्यांचा जो नजर दोष असेल, या पित्रांचा दोष असेल, तर तो सुद्धा कमी होईल। म्हणून या अध्यायाचं पारायण करायला तुम्हाला सांगत आहे। तर आपण या अध्यायाच्या पारायणाला सुरुवात करूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या आपल्या गावाची कमेंट्स, या हर हर महादेव, ओम नमः शिवाय नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे। छोटे मोठे 4-5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटापर्यंत तिकडे पण व्हिडिओ येत राहतात, तर त्या चॅनलला बी भेट द्यावी। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय 11वा। ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो। म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात। आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो। त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तळतात। 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, 1 रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते।
12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असो. रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्य संचयी असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचा पुण्य संचय असेल तरच प्राप्त होत असो. तसेच सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु हुशार, गुरु अडळ, निष्ठा, श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी हे सारे पुण्यानेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पुण्यानेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुदर्भ, प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासूनच त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत असत, अत्तरे लावित असत. पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळ्या गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित झाले होते. त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत नेसवली, अनेक उत्तम असे दागदागिने घातले, तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. दोघांना एकमेकांपासून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघेही अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते, त्रिकाल ज्ञानी असे होते. ते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणीत. त्यांनी राक्षस छत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस्तिमुनी पराशर ऋषींच्या राक्षस छत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती, तेव्हा पराशर ऋषीने त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शबयोगेंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त झाले आहेत. त्यांना चांगले अलंकार आवडत नाही. रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. दोघी नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करत नाही आणि राजविलास दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले. ते राजाला म्हणाले, हे दोघी असे वीरशक्त आणि शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो ते ऐक. फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप नाजूक,
अतिशय डौलदार होती. तिची आई आणि भाऊ असे दोघंजण तिच्याजवळ राहत असत. तिची हिरी माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराणे गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीची हत्ती झुलत होती. तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत होते. तिची नित्य कला पाहून सारे राजे माना डोलावून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा, यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि उदार असा होता. सोमवार आणि प्रदोष, शिवरात्र ही व्रते ती नेहमी मनापासून करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिलोपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकळ पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. त्या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः बाण अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे आणि कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांना सुद्धा आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळावली. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराचे आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य व सुंदर असे रत्न कंकण होते. ते इतके तेजस्वी की वस्तू पृथ्वीवर तयार झालेले नाही. कोणत्याही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यवर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी, मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळे. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपले जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले, समोर ठेवले. ते लिंग पाहतात जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा भजनात पूजनात वर स्मरणात रंगून गेली. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा तू हे नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडीवाळपणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे मी आरक्षण केलेच तसेच दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवेन. हे पा, माझ्या नित्यशाळेला माझे रक्षक कुकुट मरकट आहेत, ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघी मनचकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेत आग लागली. सगळीकडे आग आग अशी आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपले महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे. हे तिच्या लक्षात आले. अशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकळ यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पडून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदा, माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेत ठेवले होते, तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते, जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. दडदडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकरांनी अग्नी धूळ टाकली. महानंदा अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती.
सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते, म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सहगमन करावे असे शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर सर्वांचे सुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सरंगावर भस्म लावले, रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हर साम सदाशिव अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोण, नीळकंठ हातात नेहमीचा त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून म्हणून घेतले, गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातलेले, सर्व अंगावर साप खेळवणार अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली, तू त्यात खरी पूर्ण उतरली. तुझे पतिवत्य, तुझी माझ्यावरची भक्ती यावर प्रसन्न झालाय, तेव्हा हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपले शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणीमात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली, जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहान भूक सुद्धा लागत नाही, काम क्रोध दुःख दंद याचा जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधी ही नाश न पावणाऱ्या ठिकाणी महानंदेला सती पतिव्रता अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रेसन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काय? पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्माचे महानंदेने पाळलेले कुकुटो माकडं आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील असे सांगितले. आणि मग हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झाला होता, अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत, याचा आम्हाला आता खरोखरच अभिमान वाटतो. पण आपण याच्या मागील जन्माची कथा ऐकवली, पण त्याचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, हे कृपा करून आम्हाला सांगावे. एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. व पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलाचे भविष्य? जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तूही सर्व सभा लगेच दुःखसागरात बुडून जाल, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे. खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागते, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी ज्याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांचे अंतःकरणी शोकाने अतिशय विदीर्ण झाले. अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू केला. पराशर ऋषीने राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का? असेल तर मला सांगा, तो मी करेन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, तू धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे? हे नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते नव्हती, ज्यावेळी सूर्यचंद्र नव्हती, सारी माया नव्हती, फक्त ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते. त्याच्या हुंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. वेदध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिवेद अंका शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि 4 वेदांचे सार म्हणजे रुद्र अध्याय आहे असे सांगितले. आणि या अध्यायात प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी सर्वश्रेष्ठ ज्ञान दुसरीकडे जगात कुठेच नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव आहे, म्हणजे मी आहे असे महेशाने, हर साम सदाशिवाने, भोळ्या साम सदाशिवाने स्वतः सांगितले की हा अध्याय म्हणजे मीच आहे. हा रुद्र अध्याय जो कोणी फक्त मनापासून पूर्ण भक्ती भावाने वाचतात किंवा ऐकतात किंवा त्या व्यक्तीचे दर्शन घेतात, दर्शन घेतल्याने सुद्धा त्या व्यक्तीचा जन्माचा उद्धार होतो आणि त्या व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि कोणाचा स्पर्श बी त्या व्यक्तीला झाला
तरी सुद्धा त्याचे पाप जळून भस्म होतील असे स्वतः महेशाने सांगितले. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराच्याकडून घेतलेला हा आपल्या 7 मानसपुत्रांनी रुद्र सांगितलेला अध्याय अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावावर हा अध्याय आलेला आहे. जो अध्यायाचे या सतत मनापासून पारायण रोज करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा पावन होऊन जातात. स्वर्गातले देव सुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असा हा रुद्रमहिमा आहे. हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार ओस पडली होती. यमदूतांना पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांना आव्हान निर्माण होऊ शकेल. म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले. अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा. त्यांना सारखा खूप ताज द्या. जे कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान भेदाभेद करत असतील त्यांना सुद्धा मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. हे राजा, आता तू नियमितपणाने या रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट सर्व टळेल. आणि आपल्या इथे शतगटाची स्थापना कर. दिव्यवृक्षाची पाने आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्राध्यायाची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण तो ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे, तेव्हा मी ताबडतोब करतो. आपण आचार्य होऊन म्हणून 10,000 अभिषेक करावा आणि आवर्तने करावे. तुम्हीच मुख्य आचार्य आहेत. तुमच्याबरोबर ऋषी मुनी आहेत. सांगेल तेवढे आणखी बोलावून आणतो आणि लगेच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रस सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांची तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 गटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली आणि सर्व तयारी होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा सुरू होता रात्रंदिवस आणि अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेला शिवनामाचा गजर सारखा 7 दिवसपर्यंत 1000 ब्राह्मण करत होते. तर 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज तेथे आले, यमदेव तेथे आले बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी. आणि भद्रसेन राजाच्या घरी यमदेव आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था बघून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेले पवित्र घटातले रुद्रोदक जल बाळाच्या अंगावर शिंपडले आणि त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आला आणि आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद शुगळू लागले. सुधर्म उठून बसला. त्या पराशर मुनींनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टळून गेली. पहा, तो बाळ उठून बसला. मग त्याने सुधर्माला त्या बाळाला विचारले, काय घडलं बाळा, तुला आठवतं का? हो, चांगले आठवतं. नवे ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सोडे तोंडाबाहेर आले होते. डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या दंडाला धरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे आले. त्यांनी व्यागंबर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती आणि त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला. सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्टपुष्टी केली. मंगलवाद्य बाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वानाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मन
मनसोक्त दान देऊ आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी, सोन्याला सुगंध यावा. त्याचप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग देवर्षी नारद तेथे येऊन गेले. सुयोग आला की नारद मुनी तेथे आले आणि त्यांनी तेथे आलेले बघताच, कुंडातून प्रत्यक्ष नारद मुनीला बघताच त्यांना बघण्यासाठी अग्निसुद्धा दर्शनासाठी नारद मुनीच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला बांधून ते बरोबर नेत होते. मी चौकशी केली की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. तू रुद्रानुष्ठान करून फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन मुलाच्या त्या 7 वर्षाच्या बाळाचे प्राण आणायला गेले होते. त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य होते. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक होताना मग तुझी मर्यादा सोडून अशा प्रकारे वागलास काय? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज त्या मुलाची पत्रिका पाहिली होती. भद्रसेनाची पत्रिका मी पाहिली होती. स्पष्टपणे त्याला 12व्या वर्षीच त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले. त्याची पत्रिका वाचूनच मी त्याचे प्राण घ्यायला गेलो होतो. म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावी. पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. आपल्या मुलाचा मृत्यू टळलेल्या झालेल्या अतिशय आनंद प्रित्यर्थ आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो. हा रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला, श्रवण केला, या ऐकला, या कोणाला सांगितला तरी सुद्धा तो माणूस शिवरूप होऊन जातो आणि त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतर अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. जे हे आख्यान वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य होईल. ब्राह्मणांना 1000 गायी कपिला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती. एक वेळा वाचला, ऐकला, श्रवण केला म्हणजे होईल. त्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल. महापापी त्याची चटकन नाहीशी होतील. जर 3 वेळा हा अध्याय वाचला तर त्याची भयानक मोठी मोठी गंडांतरे, संकटे दूर होतील. कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वान प्रश्वासा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले. ते ब्रह्मदेव विष्णू यांच्या दोघात काही दिवस राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले. असा हा 11वा अध्याय होता. म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र होते. हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात. मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठान जो कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे असे म्हणेल तो अल्पायुष्य होईल. आणि अशा माणसाची संगतसुद्धा धरू नये. त्याला कायमचे वाईट टाका. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार. म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. ज्यांना शिवलीला अमृताचे संपूर्ण पारायण करायचे जमत नसणार 14 अध्यायांचं, तर हा 1 अध्यायाचे दररोज पारायण करायचे. रोज या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल. रोज रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळेल आणि 11 रुद्र त्याच्यावर प्रसन्न होतील आणि त्याच्या घरी महालक्ष्मीचा वास राहील. त्याच्या घरी स्थिर लक्ष्मी राहील आणि त्याचं घर अतिशय आनंदाने भरलेलं राहील. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्ती होईल. तर असा हा 11वा अध्याय होता. तर मी तो तुम्हाला सांगितला. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स. हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, शिवाय नमः, श्री शिवाय नमः. काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे. त्या चॅनलला बी भेट द्यावी. जय श्री महाकाल.